आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शेअर बाजारातून 11 दिवस पडणारा बाजार आज सावरण्याची चिन्ह दाखवू लागलाय। शेअर बाजारामध्ये सर्वच क्षेत्रात दमदार खरेदी सुरू झाली आहे। निफ्टी 150 अंक वधारून 22,280 च्या वर पोहोचलाय। सरकारी बँका आणि मेटल क्षेत्रामध्ये आज चांगली खरेदी पाहायला मिळते। याशिवाय आयटी आणि फार्मा हे दोन सेक्टर सुद्धा अतिशय तेजीत पाहायला मिळत आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निनाद झारे यांच्याकडनं। निनाद, काय अधिक माहिती? दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या। एक तांत्रिक दृष्ट्या बाजार खूपच ओव्हरसोल्ड असं म्हणतात, म्हणजे खूप जास्त प्रमाणात विक्री झालेला अशा अवस्थेत होता। त्यामुळे बाजारात खरेदी परत येणं अपेक्षितच होतं। त्यानुसार आज खरेदी परतलेली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल जेव्हा बाजारात घट सुरू होती तेव्हा बाजाराने 22,000ची पातळी जी आहे ती वारंवार डिफेंड केलेली होती। म्हणजे 22,000च्या खाली बाजार घसरत नव्हता। तिथेच लोकांना जाणवू लागलं होतं की आता बाजार इथून परत फिरेल। त्या दृष्टीने आज बाजार परत फिरलेला आहे आणि आज बाजाराने 22,200ची जी अत्यंत महत्वाची पातळी होती ती क्रॉस केलेली आहे। आता बाजार जवळपास 180 अंकांनी वरती आहे निफ्टी, आणि सेन्सेक्स साधारण 550 अंकांनी वरती आहे। त्यामुळे दोन्ही निर्देशांकात चांगली खरेदी बघायला मिळते। आपल्याला धातू क्षेत्रातले म्हणजे टाटा स्टील असेल किंवा हिंडाल्को असेल किंवा या महत्वाच्या ज्या कंपन्या त्या वधारलेल्या दिसत आहेत। त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसात सातत्याने पडणारं आयटी क्षेत्र जे आहे, म्हणजे टीसीएस असेल, इन्फोसिस असेल, या ज्या महत्वाच्या कंपन्या इंडेक्सच्या दृष्टीने आहेत त्या सुद्धा आज त्यामध्ये सुद्धा खरेदी बघायला मिळते। त्याचप्रमाणे सिमेंट क्षेत्र, रिअल इस्टेट क्षेत्र, बँकिंग क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांमध्ये आज खालच्या पातळीवर घसरल्यामुळे आता स्वस्तात उपलब्ध असलेल्या चांगल्या बँकांचे शेअर्स, सरकारी बँकांचे शेअर्स लोक खरेदी करताना दिसत आहेत। खालच्या पातळीवर चांगली खरेदी आपल्याला बघायला मिळते। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी निनाद।